हॅलो स्टुडंट्स, विद्यार्थी मित्र हो. आपण आज शिकणार आहोत वर्ग 7वीचा विज्ञान विषय आणि पाठ 9वा मधला आपण आज पाहणार आहोत भाग 3. आपल्या टॉपिकचं नाव आहे उष्णतेमुळे पदार्थाचे होणारे प्रसरण आणि आकुंचन. तर बघूया विद्यार्थी मित्र हो आपण की या उष्णतेमुळे पदार्थाचे होणारे प्रसरण आणि आकुंचन काय असते. तर बघा, आपल्या चित्रामध्ये दिसत आहे उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतात आणि उष्णता काढून घेतल्यास ते आकुंचन पावतात. आता हे प्रसरण पावतात म्हणजे नक्की काय होतं आणि आकुंचन पावतात म्हणजे नक्की काय असतं ते आपण प्रयोगाद्वारे आता पाहूया. तर विद्यार्थी मित्र हो, आपल्याला माहिती आहे की पदार्थांच्या 3 अवस्था असतात, स्थायू, द्रव आणि वायू. त्यातली पहिली अवस्था म्हणजे स्थायू. तर आता आपण बघणार आहोत या स्थायू पदार्थाचं होणारं प्रसरण व आकुंचन यावरचा हा प्रयोग आहे. आता बघा विद्यार्थी मित्र हो, शाळा बंद आहेत आणि शाळा बंद असल्यामुळे आपण विज्ञानाचा प्रयोग जो आहे आपल्या शाळेमध्ये आपण प्रयोगशाळा असते ते आपण करू शकत नाहीये. तर काही हरकत नाहीये. आता आपण या चित्रामध्ये बघा हा प्रयोग करणार आहोत आणि आपण बघणार पण आहोत. बघा, आता या जे लागणार साहित्य जे आहे ते आहे धातूचं कडं, धातूचा गोळा आणि बर्नर. इतके हे आपल्याला 3 वस्तू या घ्यायच्या आहे. बघा, आपल्याला दिसतं चित्रामध्ये काय काय घेतलंय आपण. धातूचा गोळा घेतलेला आहे, धातूचं कडं आहे आणि बर्नर सुद्धा आपण यामध्ये घेतलेला आहे. या 3 आपल्याला या प्रयोगाचं साहित्य जे बघितलेलं आहे या आपण आता हा प्रयोग सुरू करणार आहोत. तर आपल्याला पहिले करायचं काय आहे, धातूचा गोळा या कड्यामधून आरपार तो गेला पाहिजे एवढा आपल्याला धातूचा गोळा तो घ्यायचा आहे. बघा चित्रामध्ये दिसतंय आपल्याला, है ना, कडं पण दिसत आहे, धातूचा गोळा पण दिसत आहे आणि मग हा धातूचा जो गोळा आहे त्या कड्यामधून तो आरपार गेला पाहिजे एवढा आपल्याला धातूचा गोळा तो घ्यायचा आहे. आता बघा, प्रत्यक्षात प्रयोग आपण सुरुवात करणार आहोत. पहिले आपण काय करणार आहोत, तर पहिले आपण स्टँड घेणार आहोत. इथे त्या स्टँडला धातूचा हा गोळा आपण तिथे लटकवणार आहोत आणि खाली मग बर्नरने त्याला आपण उष्णता देणार आहोत. आता हळूहळू काय होत आहे, आता या उष्णतेमुळे धातूचा गोळा तो गरम व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता या थोड्या वेळाने आपण ती उष्णता आता बंद करणार आहोत. आता ही उष्णता बंद केल्यानंतर काय होत आहे, धातूचा तो गोळा आपण त्या कड्यामधून घालायला बघतो आहे. पण बघा, धातूचा गोळा तापल्यानंतर त्या कड्यामधून जातो का ते आपल्याला काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे आणि सांगायचं आहे. बघा बरं, धातूचा गोळा कड्यामधून गेला का, तर नाही. म्हणजेच काय की उष्णतेमुळे धातूचं काय होतं, प्रसरण होतं, त्यामुळे त्या कड्यातून तो गोळा गेला नाही आहे. आणि आता इकडे बघा, धातूचा हा गोळा थंड झाल्यानंतर त्या कड्यामधून तो सहज जातो आहे. बघा, है ना, या कड्यामधून तो गोळा, धातूचा गोळा आरपार गेलेला आहे. म्हणजे यावरून सिद्ध काय होत आहे, तर उष्णता देणं बंद केल्यानंतर काय होत आहे, त्या गोळ्याचं आकुंचन होत आहे. त्यामुळे तो धातूचा गोळा त्या कड्यामधून तो आरपार गेलेला आहे. म्हणजेच काय, आपला या प्रयोग सिद्ध झालेला आहे की उष्णता देण्यापूर्वी धातूचा गोळा हा त्या कड्यामधून सहज गेला. परंतु तुम्हाला माहिती आहे, उष्णता दिल्यानंतर हा धातूचा गोळा त्या कड्यामधून जात नाही. म्हणजेच काय की उष्णता देण्यापूर्वी धातूचा गोळा तर थंड होता, त्यामुळे तो त्या कड्यातून आरपार गेलेला आहे. परंतु मात्र उष्णता दिल्यानंतर त्याचा गोळा तो कड्यातून जात नाही. या प्रयोगावरून सिद्ध झालेला आहे. म्हणजेच काय, उष्णतेमुळे धातू हे प्रसरण पावतात आणि मात्र उष्णता काढून घेतल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या मूळ स्थितीमध्ये येतात. हे या प्रयोगावरून सिद्ध झालेलं आहे. म्हणजेच काय, आकुंचन पावतात. बरोबर. आता बघा, निरनिराळ्या स्थायू पदार्थ जे असतात त्यांचं जे प्रसरण पावण्याचं प्रमाण हे सुद्धा कसं असतं, निरनिराळं असतं. आता विद्यार्थी मित्र बघा, आपण रेल्वेचे रूळ बघितलेले आहे, सिमेंटची पुले पाहिलेले आहे. आता या
रेल्वेच्या रुळामध्ये आणि सिमेंटच्या पुलामध्ये काय असते, सांध्यामध्ये याच्या पट ठेवलेली असते. आणि कारण काय होतं, उन्हाळ्यामध्ये ती प्रसरण पावतात म्हणून. उष्णतेने प्रसरण होत असताना ते रूळ एकमेकांच्या जवळ येतात आणि एकमेकांना ते जोडले जातात. परंतु वातावरणामध्ये थंडावा येतो, म्हणजे साधारणतः हिवाळा असतो किंवा पावसाळा असतो, त्यावेळेला काय होतं, की ते रेल्वेचे रूळ आणि सिमेंटचे पूल आपल्या परिस्थितीमध्ये येतात. म्हणजेच काय, रूळ व सिमेंटच्या पुलाचे आकुंचन होते. त्यामुळे रेल्वे अपघात जे होतात त्याचं प्रमाण जे असतं ते अगदी त्यामुळे कमी होऊन जातं. आता आपण बघूया उष्णतेमुळे होणारे द्रवपदार्थाचे प्रसरण आणि आकुंचन. आता द्रवपदार्थ म्हटलं तर विद्यार्थी मित्र तुम्हाला माहितच आहे की पाणी, तेल, दूध, सरबत इत्यादी कसे सगळे हे द्रव पदार्थ आहे. आता तुम्हाला माहिती आहे की आपण आता हा प्रयोग बघतो आहे. त्या प्रयोगात काय दिसत आहे, एक भांड घेतलेलं आहे आपण, त्या भांड्यात पाणी घेतलेलं आहे, खाली एक स्टँड ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये जाळी आहे आणि खाली आपण बर्नर एक पेटवलेला आहे. आता आपण सुरू करूया प्रयोग. तर बघा आपल्याला काय दिसतं याच्यामध्ये, त्या द्रवाला आपण जेव्हा उष्णता दिलेली आहे तेव्हा त्या द्रवाच्या कणामधील अंतर हे वाढते. म्हणजेच काय, की त्या द्रवाचं जे आकारमान आहे ते सुद्धा यामध्ये वाढत आहे. त्या बघा विद्यार्थी मित्र हो, आपण याला काय म्हणतो, द्रवाचं प्रसरण होणं असं आपण त्याला म्हणतो. म्हणजेच काय, तापमान कमी केल्यास आकुंचन होतं, है ना. आकुंचन होणं म्हणजे काय, पाण्याची जी पातळी आहे ती आपली कमी होते. कसं, आता ते आपण प्रयोगाद्वारे या बघूया. बघा आपला एक प्रयोग करायचा आहे आता, है ना. आता एक प्रयोगासाठी लागणारं साहित्य जे आहे ते खाली आपल्याला दिलेलं आहे. त्यामध्ये दिसतंय आपल्याला याच्यामध्ये काय काय घेतलेलं आपण याच्यामध्ये. शंकुपात्र घेतलेलं आहे, 2 छिद्रांचं रबरी भूस घेतलेलं आहे, काचेची नळी घेतलेली आहे, मोजपट्टी आहे, तापमापी आहे, स्टँड आहे, जाळी आहे, बर्नर आहे आणि अनेक पेपर आपण घेतलेला आहे. इतकं आपलं सगळं हे साहित्य आपण घेतलेलं आहे. आता आपण बघूया की या शंकुपात्रामध्ये आपण काय घेतलेलं आहे, तर आपल्या शंकुपात्रामध्ये आपण पाणी पूर्ण भरून घेतलेलं आहे आणि स्टँडवर जाळी ठेवलेली आहे. त्या जाळीवर आपण हे शंकुपात्र ठेवलेलं आहे आणि शंकुपात्र पाण्याने भरल्यानंतर त्याला आपण काय केलेलं आहे, रबरी भूस लावलेला आहे. त्या रबरी भुसाला 2 छिद्र आहे. तर आता पुढे बघूया आपण की या रबरी भुसामध्ये आपल्याला काय ठेवायचं आहे. बघा आपल्या दिसत्या चित्रामध्ये त्याच्यामध्ये काचेची नळी आहे आणि काय आहे, तापमापी आहे. की आपल्याला कुठे बसवायची आहे, रबरी भुसामध्ये. इकडे आपण ठेवणार आहोत तापमापी आणि इकडे ठेवणार आपण काचेची नळी. पुढे ठेवणार आपण त्या रबरी भुसाला छिद्र असल्यामुळे त्यात आपण एकीकडे तापमापी ठेवणार आहोत, दुसरीकडे आपण काचेची नळी ठेवणार आहोत. बरोबर. आता आपण हळूहळू काय करतोय आता, आता आपण त्या बर्नरद्वारे त्या पाण्याला आपण तिथे उष्णता देणं सुरू करणार आहोत. आता बघा उष्णता देणं सुरू केल्यानंतर हळूहळू काय होणार आहे, ती काचेची जी नळी आहे त्यामधलं जे पाणी आहे, त्याची जी पातळी आहे, त्याचे जे आकारमान आहे, कसं होत आहे ते हळूहळू कमी होत आहे, जास्त होत आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आपण जेव्हा याचं निरीक्षण करतो आहे ते दिसतं याच्यामध्ये की ती पाण्याची पातळीचं जे आकारमान आहे ते हळूहळू वाढताना दिसत आहे, है ना. आणि आता आपण काय करूया, आता आपण ही बर्नर हे बंद करून देऊया, म्हणजे आपण याला उष्णता देणं हे थांबवूया आणि बघूया काय होतं ते. आता बघा हळूहळू ही जी काचेची नळी आहे त्याचं जे पाण्याचं पातळीचं आकारमान जे आहे ते हळूहळू आपल्याला आकुंचन होताना, म्हणजेच काय, कमी होताना दिसते आहे. यावरून आपल्याला असं कळलं आहे की पाण्याला उष्णता दिल्याने त्याचे आकारमान वाढते आणि पाण्याला उष्णता देणं कमी केलं तर काय होते, आकारमान हळूहळू कमी होतं, म्हणजे ते आकुंचन पावतं. बरोबर आहे. मग आपल्याला दाखवलं याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, पाण्याला उष्णता दिल्याने त्याचं आकारमान हे वाढतं, म्हणजेच ते प्रसरण पावतं आणि उष्णता काढून घेतल्यास ते आकुंचन पावतं, म्हणजे कमी होतं. आता बघा विद्यार्थी मित्र हो, तुम्ही मला एक प्रश्न विचारलेला त्याच्यामध्ये बघा की टाकमुकीमध्ये पारा किंवा अल्कोहोलचा वापर का करतात. अतिशय छान प्रश्न आहे, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आता आपण बघूया याचं की
हा काय आहे? तर यामध्ये काय असतं, पारा असतो आणि पाऱ्याचा गोठणांक जो आहे, उत्कलनांक जो आहे, यामध्ये काय असतं, खूप अंतर असतं. पहिले आपण बघूया की पाऱ्याचा जो गोठणांक आहे तो किती आहे. तर पाऱ्याचा जो गोठणांक आहे तो आहे 39 अंश सेल्सिअस आहे. उत्कलनांक आहे 375 अंश सेल्सिअस आहे. आणि बघा पारा आपल्याला दाखवलेला आहे. तर बघा पारा कसा असतो, तो अतिशय चमकदार असतो आणि चमकदार असल्याने पटकन तो आपल्याला दिसतो, बरोबर आहे. आणि शिवाय तो पारा काचेलाही चिकटत नाही. चित्र दिसतं त्याच्यामध्ये. म्हणजेच काय, पाऱ्याचं प्रसरण हे नेहमी नियमित आणि एकसारखं हे होत असतं. आता आपण बघितलेलं आहे पाऱ्याचा गोठणांक किती आहे, उत्तलांक किती आहे. यापेक्षा कमी तापमानासाठी पारा भरलेली तापमापी जी आपल्याला दिलेली दाखवलेल्या चित्रामध्ये याच्यामध्ये वापरता आपल्याला ती येत नाही. त्याचं कारण काय आहे बघा. अल्कोहोलचा गोठणांक सुमारे किती आहे, 115 अंश सेल्सिअस असल्या कारणाने अशा वेळी आपण काय करतो, अल्कोहोल भरलेली तापमापी वापरतो. म्हणजे या अल्कोहोलचा गोठणांक जो आहे तो किती आहे, 115 अंश सेल्सिअस आहे. आता पुढे आपण बघूया की उष्णतेमुळे होणारे वायू पदार्थांचे प्रसरण आणि आकुंचन. वायूचे प्रसरण बघा आपण बघणार याच्यामध्ये. आता बघा, आता पण बघितलं, ज्या आधी बघितलं होतं आपण, पाणी पहिले घ्यायचं आपल्याला त्या भांड्यामध्ये. भांडा पण ठेवणार आहोत स्टँडवर आणि खाली आपण बर्नर ते पेटवणार आहोत. म्हणजेच काय, त्या बर्नरद्वारे आपण त्या पाण्याला देणार आहोत उष्णता. आणि उष्णता दिल्यानंतर काय होतं की ते पाणी गरम होतं, त्यामुळे काय त्याचं आकारमान सुद्धा वाढतं. आणि उष्णता काढून घेतलं तर काय होतं, वायूचं आकारमान सुद्धा त्याच्यामध्ये कमी होत आहे. म्हणजे आपण यावरून काय म्हणू शकतो की उष्णतेमुळे वायुरूप पदार्थांचे काय होते, प्रसरण होते. आणि उष्णता काढून घेतली त्याचं आकुंचन म्हणजे ते कमी पातळी जी असते ती कमी होते. तर आता विद्यार्थी मित्र हो, आता आपण याचा भाग तिसरा पाहिलेला आहे. प्रकरण हे संपलेलं आहे. तुम्हाला फक्त करायचं काय आहे की आपला हा आता पाठ संपलेला झाल्यानंतर तुम्हाला आपला स्वाध्याय पूर्ण आपल्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे. स्वाध्याय तो लिहून काढल्यानंतर तो पाठ पण करायचा आहे. आणि पाठ केल्यानंतर आपल्याला त्याचे रिव्हिजन पण करायची आहे. तो आपण आपल्या घरी बोर्डवर किंवा आपल्या वहीमध्ये प्रश्नांची उत्तर आपण ती लिहून पाहायची आहे. आय होप यू बेटर अंडरस्टँड. ओके, थँक यू. स्टे सेफ, स्टे होम.